तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांनी एबी फॉर्म देणं टाळलंय। अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले। पुण्यात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली। तर बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांनी एबी फॉर्म हे ऐन वेळेवर देण्याचं ठरवलेलं आहे। महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही ऐन वेळेवर फॉर्म देण्यात येत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमोल, पुण्यात एकूण काय परिस्थिती आहे? किती इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज भरले आहेत? नक्कीच प्रणिता, खरं तर जिल्हा परिषद ही गावगाड्यातील कारभाऱ्यांसाठी महत्वाची आणि कार्यकर्त्यांसाठीही तितकीच महत्वाची असणारी निवडणूक। पुणे जिल्हा तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महानगरपालिकेत सपाटून पराभव झाल्यानंतर या ठिकाणी सावध प्रतिक्रिया घेताना पाहायला मिळत आहे। आणि प्रणिता, एकूणच पाहिलं तर इच्छुकांची जी संख्या ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातूनच खरं तर या ठिकाणी बंडखोरी टाळण्यासाठी या ठिकाणी पक्षानं आज खरं अर्थानं सावध प्रतिक्रिया घेतलेली पाहायला मिळत आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि यातूनच खरं तर प्रणिता आपण पाहतोय की राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग येताना पाहायला मिळत आहे आणि यातूनच खरं तर आता बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींना खरं तर किती प्रमाणात यश येते हेही पाहणं गरजेचं आहे। आणि यातूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र खऱ्या अर्थानं आल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। ज्याचं जसं मेरिट त्याप्रमाणे तिकीट असं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लावलेला निकष हा किती यशस्वी ठरतो हे येत्या काळात पाहणं गरजेचं आहे प्रणिता। आणि त्यातूनच आपण पाहतोय की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी खरं तर समोरासमोर विधानसभेला लढलेली आहे आणि त्यातूनच कार्यकर्त्यांची जी मनधरणीचा जो प्रकार चालू आहे तो येत्या काळात खरं तर आता आजचा शेवटचा दिवस आणि 3 वाजता खरं तर अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस असल्याचं पाहायला मिळत आहे प्रणिती। अगदी अमोल, पुणे मनपाच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून काय काळजी घेतली जाते, त्यासोबतच युती आघाड्यांचे काय गणित सध्या पुण्यात दिसतायत? प्रणिता, आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत काही ठिकाणी ठाकरे ना सुद्धा सोबत घेतले, तर काही आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी दोन्ही शिवसेना आणि तुतारी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि त्यातूनच खरं तर या भागामध्ये माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे। त्यातच आता आमदार माऊली कटके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि कुठलाही अनर्थ टाळू नये म्हणून या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यातच खरं तर आता काही जागांवरती आता देवाणघेवाण चालू झालेली आहे। राष्ट्रवादीच्या खरं तर जे मूळचे आमदार मानले जातात ते पोपटराव गावडे सुद्धा या टाकळी गटातून इच्छुक होते, परंतु त्या ठिकाणी तुतारीच्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळे ते कुठेतरी नाराज होताना पाहायला मिळत आहे। आणि ही खरं तर बंडखोरी आता राष्ट्रवादीची डोकेदुखी होताना पाहायला मिळत आहे आणि त्यातूनच माजी आमदार पोपटराव गावडे कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रणिता जी, अमोल, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातला तपशील घ्यायचा आहे।